आपल्यासोबत आहे TP2 मधली प्राजू म्हणजेच प्रिया बापट. आता रेसिपी करायची. तयार आहेस? येस. फॅन्टास्टिक. काय करणार आहे पहिली रेसिपी? हे बघ, माझ्या आईची रेसिपी आहे ही. बरं, मला माहिती नाही, बरं. मी फक्त फॉलो करणार आहे. फॅन्टास्टिक. चांगलं झालं तर आपलं नशीब, बरोबर. नाही झालं तर लोक माझं मला दुर्दैव, माफ दुसरं काय? बरं, पण या रेसिपीचं नाव काय? फणसाच्या भाजीची फ्रँकी म्हणू आपण त्याला. फणसाच्या भाजीची फ्रँकी असं सोपं नाव आहे. आणि आता ही छान हे इन्व्हेंट केलेलं आहे. व्हेरी गुड. पण आता नाही, मला असं वाटतं की साहित्य पाहूनच असं वाटतं की काहीतरी छान खायला मिळणार आहे. माझी खात्री आहे. हो की नाही? काय साहित्य लागतं ते आम्हाला जरा सांगा. लाल सुक्या मिरच्या, फणस, जो कच्चा फणस आहे तो त्याचे काप करून घेतले. चिरून तो बरं. शिजवून घेतलाय. बरं, शिजवताना काही घातलंय का? नाही, हा थोडस मीठ घातलंय, मीठ पण कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या प्रॉपर. बर, हे झाले फणसाचे काप. हे ते पाणी आहे जे पाणी राहिलं असेल. बर, कुकर मध्ये जर राहिलेलं असेल ते स्टॉक ज्याला आपण म्हणतो. हो की नाही? हे कणिक आहे. सिमला मिरची वेगवेगळ्या रंगाची. हे चिली सॉस आहे. ते ऍक्च्युअली डिपेंड्स, तुम्हाला हवा असेल तर. ठीक आहे. जिरं, मोहरी, मीठ आणि हिंग आणि गूळ. कोकणस्थानच्या भाज्यांमध्ये गूळ हा अत्यंत महत्वाचा असतो. गूळ, काजू आणि दाणे, काजू आणि शेंगदाणे. फणसाच्या भाजीच्या फ्रँकीसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. इथपर्यंत तर तू खूप कॉन्फिडंट आहेस. आता आपण कृतीकडे वळूयात. काय करायचं सुरुवातीला? काय, तेल घ्यायचं आधी. बरं, घ्या. पुढे काय लागणार आहे? लाल सुकी मिरची, मोहरी आणि हिंग. मोहरी तडतडली. आता काय? जिरं नाही, मिरची. आपण आता त्याच्यात सुकी मिरची घालायची. बर, हिंग, किंचितशी हळद. आता हे झालंय, ह्याच्यामध्ये आपण फणस जो आपण शिजवून घेतलाय बरोबर तो घालायचा. बर, शिजवताना किंचितचं मीठ आपण त्याच्यामध्ये घातलंय. येस. आणि काजू आणि थोडेसे शेंगदाणे. आपण आधी थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं. बर बर. आणि गूळ. गूळ. कोकणस्थी स्वयंपाक हा गुळाशिवाय होऊच शकत नाही. बरोबर. बरं, आता तू पाणी घालायचं म्हणाली होतीस ना? थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवूया. बर, ठीक आहे. आणि आता काय झाकण ठेवायचं? हो. तो गूळ पूर्ण विरघळला पाहिजे, त्याची चव आली पाहिजे. बरं. आणि आपण झाकण ठेवूया, एक छान वाफ काढूया. तोपर्यंत हे झालेलं असेल. ह्याला जरा वाफ येईपर्यंत आपण एक जरा वेळ वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. फणसाची भाजी आता व्यवस्थित शिजून झालेली आहे. पुढची कृती काय आपली? आपण आता पोळी लाटून घेऊया. बरं. म्हणजे फुलका ऍक्च्युली. बरोबर. आणि प्रॉपर भाजून घेऊया, तो पूर्ण फुलका करूया. बरं.